नमस्कार मंडळी, झी मराठीवरील विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे समर आणि स्वानंदीचं सुखरूपपणे लग्न चालू असतं, पण हे सगळं काही त्या अर्पिताला आणि मल्लिकाला सहन होत नसतं. अर्पिता म्हणते, अगं आई, ह्या सगळ्यांचे चेहरे बघितले ना तर मला असं वाटतंय की ते लोक आपल्याला असं बोलत आहेत की बघा बघा तुमचा कसा प्लॅन फसला बघा, आणि बघा तुम्ही कशा तोंडावर पडल्यात ते, असंच मला जाणवतंय ग. काय करायचं आपण? तर मल्लिका म्हणते, अगं थांब, अजून भरपूर विधी बाकी आहेत. आता अजून एक विधी बाकी आहे, काहीतरी करू आपण, तू नको टेन्शन घेऊ. आणि त्यात ती दोघींना काहीच समजत नसतं, त्यांना ते सगळं काही बघवत नसतं. कटकारस्थानं केल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नसतं. त्यांना घास गोड लागणार नसणार ना, त्यांचा तो स्वभावच आहे. आपण आत्तापर्यंत ते पाहतच आलोय. मग नंतर इकडे पुन्हा स्वानंदी आणि समरचे विधी हे चालूच असतात. गुरुजी म्हणतात की आता गाठ बांधायला नवऱ्या मुलाच्या बहिणींनी या. तेव्हा मल्लिका तिला म्हणते, ठरवलंय तसंच करून ये बरं का. तेव्हा अर्पिता म्हणते, हो आई, मी तसंच करणार आहे. आता त्यांचा काय कट आहे ते बघणं खूपच रंजक ठरणार आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इथे तुम्हाला खरीच माहिती दिली जाईल. नंतर इकडे मल्लिका आता आलेली असते आणि गाठ बांधत असते. तेवढ्यात तिथे ती गाठ बांधून जाते. तिला उखाणा घ्यायला सांगतात, ती छान उखाणा पण घेते. अजूनपर्यंत माहीत नसतं मल्लिकाने काय केलंय. नंतर ती गाठ बीट बांधून आईजवळ आलेली असते आणि तसे स्वानंदी आणि समर वरती उभे राहतात फेऱ्यांसाठी उभे राहिल्यानंतर स्वानंदीची आणि समरची गाठ सुटते, कारण मल्लिकाचा हाच पांचट प्लॅन असतो की ही गाठ सुटावी, आणि तो प्लॅन त्यांचा सक्सेस पण होतो. गाठ सुटल्यानंतर लगेचच मल्लिका आणि अर्पिता म्हणायला लागते, अपशकुन झाला, असं कसं झालं? मग सगळेजण म्हणतात, हो हो अपशकुन, अशी कशी गाठ सुटली? अर्पिता म्हणते, मी तर कचकन गाठ बांधली होती तरीसुद्धा सुटली. म्हणजे ह्यांच्या लग्नात आधीच एवढे विघ्न येत आहेत, त्यात अजून विघ्न. तेवढ्यात समर अर्पिताला ओरडतो, म्हणतो, बस झालं अर्पिता, अजून काही नको हा. आणि इथे तो स्वानंदीची साईड घेतो आणि अर्पिताला खडे बोल सुनावतो आणि म्हणतो, बस झालं, किती बोलते आहेस? आधीच काही कमी झाला एकदा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये तू अजून प्रॉब्लेम क्रिएट करत आहेस. मग अर्पिताचं तोंड बंद होतं. तेवढ्यात आजी म्हणतात, असं काही नाही आहे, गाठ चुकून हळू लागली असेल, तू जा पुन्हा ती गाठ सरळ कर. आजी तर अर्पिताला तोंडावरच पाडतात आणि मल्लिकाचं आणि अर्पिताचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं. नंतर गाठ बांधून होते. इकडे अधीरा आणि रोहनची पण गाठ बांधवायला नंदेला बोलवलं जातं. गाठ बांधल्यानंतर आता त्यांचे फेरे चालू असतात. इकडे स्वानंदी आणि समरचे फेरे चालू असतात. तेव्हा समर म्हणत असतो, मी फक्त आणि फक्त माझ्या बहिणीसाठी हे सगळं करत आहे, नाहीतर माझी सहनशक्ती ही कधीच संपली आहे. तर नंतर इकडे आपल्याला स्वानंदी पण असंच म्हणताना दिसते, त्याच्या विरोधात म्हणत असते, हो, मी तुम्हाला जितका काही त्रास झालाय ना त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद देणार आहे. आता आमच्याकडून तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. नंतर त्या दोघांचं मनातल्या मनात फेऱ्यांबद्दल तेच चालू असतं. इकडे तडजोड आहे, समर बोलत असतो, तर इकडे स्वानंदी म्हणत असते, तडजोड जरी असली तरी मी सुखाने संसार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. असं तसं त्यांचं चालूच असतं. आपल्याला आजच्या भागामध्ये हेच पाहायला मिळालं आहे की त्यांचे फेरे वगैरे असतात आणि मग ते फेरे वगैरे झाल्यानंतर आता विदाईची रसम चालू होते. विदाईच्या वेळेस खूपच असं इमोशनल सीन आहेत. इकडे समर आणि अधीराचे. अधीरा खूप म्हणजे खूप रडत असते. सगळ्यात आधी ती समरला भेटायला जाते आणि समरदादाला मिठी मारून रडत असते, म्हणत असते, दादा मला नाही जायचे. तर समर म्हणतो, असं कसं म्हणत आहेस? आता तुझे स्वप्न होतं ना रोहनशी लग्न करायचं, आता ते मी तुझं पूर्ण केलंय. आता काही झालं तरी तू तिथे चांगली राहा, पण काही झालं तरी तुझा हा दादा तुझ्यासाठी कायम असणार आहे. तुझा हा पिंट्या दादा तुझ्यासोबत कायम असणार. तू तिथं त्या लोकांशी चांगलं घुळून मिळून राहायला बघ. लगेचच असं रागवू नकोस, कुणाला उलट बोलू नकोस. पण जर पाणी हाताबाहेर गेलं तर तुला दरवाजे खुले आहेत. राजवाड्यांच्या घरात तू बिंदास येऊ शकतेस आणि तुझा हा पिंट्या दादा तुझ्या कायम उभा आहे पाठीशी. मग हे सगळं ऐकून अधीराला खूपच भरून येतं.
नंतर इकडे अधिरा तिच्या आईला भेटायला जाते, तर तिची आई असं म्हणते की अधिरा बाळा, त्या झोपडपट्टीत तू जाणार आहेस, त्या खुराड्यामध्ये जाणार आहेस, तिथं काय तुला प्रॉब्लेम झाला ना, लगेच घरी ये निघून, नाही जमलं लगेच ये. मग लगेचच आणि अधिरा म्हणते, आई तू टेन्शन घेऊ नको, मी बरोबर राहील, मला काही प्रॉब्लेम होणार नाही, असं अधिरा तोंडावरच पाडते तिच्या आईला. नंतर ती तिच्या बहिणीला भेटते, बहीण पण रडत असते. नंतर आजी म्हणते, हां बाई राहा, नीट नीट राहा हां, अशी आजी म्हणते. आणि लगेचच म्हणलं अधिरा आईकडे जाते आणि आजीला मिठी मारून रडायला लागते. आजी म्हणते, हो तू तिथेच राहा, आता आमचं टेन्शन गेलं बाबा, असं तसं. आजी मुद्दामूनच असं खोटं खोटं रडायला येत नाही असं करत असते, पण नंतर शेवटी रडतेच आणि बोलत असते, माझा मेकअप खराब होईल, असे मुद्दामूनच तिला म्हणत असते. मग त्या दोघी पण हसतात. नंतर अधिरा बहिणीशी वगैरे भेटून झाल्यानंतर आता स्वानंदीची बारी येते. स्वानंदी पण रडत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात, आता मी कुणाला आवाज देऊ ग, नंदू मला चहा दे, असं मी कुणाला बोलू ग, असे बोलून ते रडत असतात. स्वानंदी पण खूप रडत असते, म्हणत असते, बाबा औषधं वेळेवर घ्या, असं तसं ती बाबांना समजावत असते आणि म्हणत असते, रोहन आता तुलाच काळजी घ्यायची आहे बरं का, असं तसं समजावत असते. इकडे स्वानंदीची आई भरपूर रडत असते, ढसाढसा रडत असते. आणि तो काय आजच्या भागात आपल्याला सीन दाखवला नाही, फक्त एवढंच दाखवलं की स्वानंदी तिच्या बाबांना भेटते आणि हा भाग इथेच संपला आहे. तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून कसा वाटला ते मला सांगा. धन्यवाद.